1993 मध्ये रामदास कदमांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतलं होतं की जाळण्यात आलं होतं असा प्रश्न उपस्थित केलाय अनिल परब आहे की शेवटी याचे उत्तर जे रामदास कदमजींनी आरोप केला त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे आणि अनिल परबच्या आरोपाचं उत्तर रामदास कदमजींनी दिलं पाहिजे. कारण का सत्य हे ते लोक सांगू शकतात ना. कालपासून जी माहिती रामदास कदमजींनी बाहेर काढली बाळासाहेबांच्या संदर्भात त्याच्या बाबतीचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे का देत नाहीये, का गप्प आहेत? तुम्हाला अनिल परब का लागतोय, तुम्हाला भास्कर जाधव का लागतोय, तुम्हाला हे अन्य लोक का लागतायत? तुमच्या वडिलांबद्दल अगर कोणी अशी माहिती दिली असेल तर तुम्ही थंडकावून पत्रकार परिषद मध्ये सांगितलं पाहिजे की बोलणारा व्यक्ती खोटं बोलतोय, माझ्या वडिलांची माझ्या कुटुंबाची तुम्ही बदनामी करू नका, मी आबरू नुकसानीचा दावा टाकीन. बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी खरं म्हणलं आतापर्यंत दाखवली पाहिजे होती. हे विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजण्याचा ऐकण्याचा अधिकार आहे. रामदास कदम यांची नार्कोटेस झाली पाहिजे असंही म्हणतात. जाऊन दे ना नार्कोटेस, सगळ्यांची एकत्र जाऊन दे. बाजूला उद्धव ठाकरेचे पण बेड लावा, होऊन दे ना एकत्र नार्कोटेस, जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे. आम्ही दिशा साल्यांबद्दल बोलतो, आदित्य ठाकरे गप्प. आता बाळासाहेबांबद्दल विषय आला, उद्धव ठाकरे गप्प. याच्यापेक्षा अगर नार्को टेस्ट अगर एकमेव मार्ग असेल तर एका बाजूला एक दुसऱ्याच्या बाजूला सगळ्यांना झोपवा आणि नार्को टेस्ट करून घ्या.